Access denied. Access granted. नमस्कार मित्रांनो, प्रॉस्परटेक यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षल आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये व्हेरिएबल्स बद्दल माहिती घेतली. आता आपल्याला बघायचं आहे की स्ट्रिक्टली टाईप आणि लूजली टाईप हा काय कन्सेप्ट असतो. मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी आपण एक फाईल बनवली. फाईलला नाव दिलं आपण समजा लूजली टाईप .html. ओके, आता सगळ्यात आधी लूजली टाईप काय असतं आपण डेफिनेशन लिहून घेऊ आधी. इफ we declare a variable in JavaScript that variable allows to store any type of data. म्हणजे काय, ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट मध्ये एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करू तर तो व्हेरिएबल कुठलाही टाईपचा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. त्याला आपण लूजली टाईप असं म्हणू शकतो. किंवा याचा दुसरा ऑप्शन म्हणजे दुसरी मिनिंग आहे आपल्याकडे जावास्क्रिप्ट did not provide any data types for declaring variables and a variable in JavaScript can store any type of value. हे बघा, लूजली टाईप म्हणजे काय, तर आपण लिहिलं आधी की आपण जर एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतोय जावास्क्रिप्ट मध्ये तर त्याचा तो कुठल्याही टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो. ओके, आणि दुसरं काय म्हणू शकतो आपण, डिड नॉट. जावास्क्रिप्ट डेटा टाईप प्रोव्हाइड नाही करत डिक्लेअर करण्यासाठी. त्यावेळेस आपण एका व्हेरिएबलमध्ये कुठल्याही टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो. त्याला आपण लूजली टाईप असं म्हणतो. जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज असल्यामुळे ही लूजली टाईप असते आणि आपल्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतील जावा वगैरे ह्या स्ट्रिक्टली टाईप असतात. आता लूजली टाईप आणि स्ट्रिक्टली टाईप मध्ये आपण डेफिनेशन तर बघितली, पण आपल्याला काय करायचं, आपण याच्यामध्ये कोड बघू तेव्हा तुम्हाला ते क्लिअर होणार. इथं आलो, आपला बॉयलर प्लेट कोड घेतला. समजा याच्यामध्ये आपण एक स्क्रिप्ट टॅग घेतला. स्क्रिप्ट इथं आपण एक व्हेरिएबल बनवला, व्हेरिएबल एक्स. खाली आलो, एक्स इक्वल टू 10 असं पण दिलं, बरोबर. आता समजा आपल्याला प्रिंट करायचं आहे, मग आपण काय करणार, डॉक्युमेंट डॉट राईट एक्स केला, फाईल सेव्ह केली आणि रन केली, गो लाईव्ह. हे बघा 10 प्रिंट झाला. म्हणजे याने काय केलं, आता इंटिजर स्टोअर केला. ओके, आपल्याला समजा तिथं आपल्याला स्ट्रिंग हवं असेल तर आपण काय करू शकतो, याला कमेंट दिलं, इथं मी स्टोअर केला हॅलो. सेव्ह केला, पुन्हा रन केला. हे बघा स्ट्रिंग पण स्टोअर झाला. समजा आपल्याला वाटलं की आपल्याला दुसरं काय ते स्टोअर करायचं आहे, फॉर एक्झाम्पल बुलियन स्टोअर करायचं आहे, तर आपण काय करणार, इथं येणार ट्रू. सेव्ह, बघा ट्रू. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण जावास्क्रिप्ट
व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्याच्यामध्ये आपण कुठल्याही टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो, त्याला आपण लुजली टाईप असं म्हणतो. आता असं नाही की आपण काही स्टोअर करू शकतो, स्ट्रिंग स्टोअर करा, कॅरेक्टर, इंटिजर, बुलियन, फ्लोट, डबल, ॲरे, आपल्याला हवं ते आपण याच्यामध्ये डिक्लेअर करून यूज करू शकतो, इनिशियलाइज करू शकतो व्हॅल्यूला. बघा तुम्हाला वाटलं की ते आपल्याला समजा ॲरे बनवायचा आहे, तर आपण काय करणार, ॲरे घेतला, काहीतरी व्हॅल्यू टाकून दिले, सेव्ह केलं, रिफ्रेश केलं. बघा कळलं, याला म्हणतात लुजली टाईप, की आपण व्हेरिएबल डिक्लेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही टाईपचा डेटा स्टोअर करू शकतो, त्याला आपण लुजली टाईप असं म्हणतो. नेक्स्ट कन्सेप्ट असतो आपला डायनॅमिकली टाईप. डायनॅमिकली टाईप म्हणजे काय, तर विथआउट डिक्लेअरिंग व्हेरिएबल we can use directly in our program. म्हणजे आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर न करता आपला प्रोग्राम आहे, जर त्याला आपल्याला यूज करायचं असेल तर त्याला आपण म्हणतो डायनॅमिकली टाईप. आता डायनॅमिकली टाईपचं इथं एक्झाम्पल जर बघायला गेलो तर आपल्याला इथं काय करता येणार, इथं आलो मी इथं घेतला व्हेरिएबल z इक्वल टू 100 देऊन दिला, आणि याला जर आपण प्रिंट केलं डॉक्युमेंट डॉट राईट z, सेव्ह केलं, प्रोग्राम एक्झिक्यूट केला. हे बघा आला 1000, सॉरी 1000 म्हणतोय, आला 100. याचा अर्थ आपला प्रोग्राम रन होतोय. आता आपण हा प्रोग्राम कसा बनवला असता, पहिले आपल्याला इथं डिक्लेअर करावं लागलं असतं, व्हेरिएबलला डिक्लेअर केलं असतं आपण, जसं व्हेरिएबल z आणि मग खाली z इक्वल टू 100 वगैरे घेतलं असतं. आपण डायरेक्ट व्हॅल्यू असाइनमेंट केली, व्हेरिएबल z इज इक्वल टू 100, तरी पण प्रोग्राम रन होतोय. म्हणजे विदाउट डिक्लेअरिंग व्हेरिएबल वी कॅन डायरेक्टली यूज इन आवर प्रोग्राम. मोस्ट ऑफ ठिकाणी काय असतं, भरपूरच्या प्रोग्राम लँग्वेजमध्ये जावा वगैरे मध्ये आधी आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करावा लागतो, मग तो खाली आपल्याला व्हॅल्यू असाइनिंग वगैरे त्याला करता येते, इनिशियलाइज वगैरे. पण या ठिकाणी आपण डिक्लेअर न करता डायरेक्टली आपण त्याला यूज करू शकतो, याला म्हणतात डायनॅमिकली टाईप किंवा डायनॅमिकली डिक्लेअर्ड. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि असे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स आपल्या मोबाईलला मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.